सोलापूरमधील मराठा समाजातील गटांची वेगवेगळी भूमिका आता पाहायला मिळते। सकल मराठा समाजाच्या भूमिकेला मराठा क्रांती मोर्चाचा मात्र विरोध आहे। लाडकी बहीणचा कार्यक्रम उधळण्यास मराठा क्रांती मोर्चाचा आक्षेप आहे। माऊली पवारांनी हा कार्यक्रम उधळण्याचा इशारा दिला होता। माऊली पवार महाविकास आघाडीच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। इशारा देणाऱ्यांना ताब्यात घेण्याची पोलिसांनी विनंती देखील त्यांनी केलेली आहे। माझं तर स्पष्ट मत आहे, जी काही महाविकास आघाडीची पिलावळी इथं काम करते त्यांनी एक गोष्ट समजून घ्या की तुम्ही माऊली पवारांनी पहिला त्यांना प्रश्न विचारला पाहिजे होता की शेजारी उभारलेल्या लोकांनी असं लेखी स्वरूपात प्रणितताईंकडनं त्यांनी लिहून आणावं की मनोज दादा ज्या पद्धतीनं सांगतात की सरसकट ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं, हे लिहून आणण्याची ताकद प्रणितताईकडून आणण्याची माऊली पवारांकडे आहे का? आणि असेल तर त्यांनी लिहून आणून दाखव। ह्याच्या पुढच्या काळात मी त्याच्याबद्दल कधी बोलणार नाही, पण तो त्याच्याबद्दल बोलणार नाही कारण त्यांनी आत्ता जे घेतलेलं टेंडर आहे त्याला अजून लोक विधानसभेपर्यंत चालवायचं आहे आणि ते विधानसभेपर्यंत त्यांचा अजेंडा पूर्ण झाल्याशिवाय त्याचं काम थांबत नाही। मी एवढं जाहीर सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।